मंडळी, आज आपण विदर्भातील चविष्ट आणि पारंपरिक रेसिपी, जी आजी-पणजीच्या काळातली रेसिपी आहे, खूप अशी भन्नाट लागणारी आणि पूर्वीच्या काळी माझी आजी ही बनवायची. खूप छान लागते मंडळी, तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा. ही रेसिपी करायलासुद्धा सोपी आहे, एकदम पौष्टिक आणि खायलासुद्धा एकदम भन्नाट लागणारी. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. ही गव्हाची भरड आणली आहे गिरणीवरून दळून, जाडसर अशी. आपण बट्टीचं पीठ दळतो जाडसर, तसं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे, रवाळ असं. आणि आपण ही चाळून घेऊया. चाळून घेतल्यामुळे काय होतं, जे जास्त जाडसर आहे ते वरती राहतं आणि आपला रवा जो आहे तो खाली पडतो. आपल्याला जास्त जाड नको आहे, म्हणून आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आणि खूप असं बारीक चाळणीने नाही चाळायचं, थोडीशी जाडसरच चाळणी घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे सर्व आपल्याला पीठ चाळून घ्यायचं. आणि जी भरड ही वरती राहिलेली आहे ती आपल्याला लापशीला कामा येतं. लापशी खूप छान होते त्याची. आणि हा खालचा रवा आपल्याला लागणार आहे. संपूर्ण असंच मी चाळून घेतलेलं आता. आणि आता हे मोजून घ्यायचं आहे आपल्याला. कुठलीही वाटी एक सेट करा तुम्ही पाहू शकता. असा मस्त असा हा रवा तयार झालेला आहे आपला घरच्या घरी. आणि वाटीने मोजून घेते आहे मी. 2 वाट्या घेणार आहे. तुम्हाला किती माणसाचं बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जेवढा आपण हा रवा घेतला तेवढंच आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. आणि ज्वारीच्या पिठामुळे खूप छान याला चव येते. तुमच्याकडे नसेल ज्वारीचं पीठ तर तुम्ही गव्हाचं वापरू शकता, पण ज्वारीच्या पिठामुळे खूप छान टेस्ट येते याला. आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दही. त्याच वाटीने मोजून टाकायचं आहे. तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही दह्याऐवजी ताकसुद्धा वापरू शकता. आता सेम वाटीने मोजून आता 1 वाटी टाकलेलं आहे. हे आंबट नाही खूप दही, त्यामुळे मी 1.5 वाटी घेतलेलं आहे. तुम्ही जास्त दही आंबट घेणार असाल तर मग थोडंसं कमी वापरा. आणि आता यामध्ये आपल्याला मुठभर चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ टाकायची आहे. याची चव खूप छान लागते यामध्ये. अशी मुठभर घ्यायची आहे. आणि मुठभरच गहू घ्यायचे आहे, आपले अख्खे गहू. आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आपल्याला. आधी चमचाने मिक्स करू. तुम्हाला चमचाने नसेल मिक्स करायचं तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता. यामधले गोळे वगैरे सर्व फोडून घ्यायचे आहे, म्हणजे व्यवस्थित हे भिजतं. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. वाटीनेच मोजून घेतलं आहे 1 वाटी. अजून लागलं तर आपण टाकणार आहोत. आधी 1च वाटी टाकायचं आहे. खूप असं पातळ नाही करायचं आहे आपल्याला. आणि चमचाने गोळे जर नसेल फुटे तर तुम्ही हाताने करू शकता, हे गोळे फोडू शकता. आणि अजून थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे. थोडंसं कमी वाटलं मला. अर्धी वाटी घेतलेलं आहे. आणि यामधलं अर्धच टाकलेलं आहे अर्धी वाटीतलं. आणि असं मिक्स करायचं. पाहू शकता तुम्ही आता हे भिजलं गेलेलं आहे. आपल्याला खूप असं पातळ नाही करायचं, त्यामुळे असं घट्टच ठेवायचं आहे. आणि फर्मेट करायला ठेवायचं, त्यामुळे अजून थोडंसं पातळ होतं फर्मेट केल्यानंतर, त्यामुळे जास्त पाणी टाकायलाच नको. आणि आता हाताने मिक्स करते मी, म्हणजे व्यवस्थित एकजीव होतं ते. अख्खी चण्याची डाळ आणि गहू आपण जेव्हा खातो ना हा पदार्थ, तेव्हा दाताखाली खूप छान लागते. त्याची चव 1 नंबर लागते. त्यामुळे हे दोन्ही अख्खं टाकलेलं आहे मी. तुम्ही पाहू शकता पूर्ण आता हे एकजीव झालेलं आहे. सर्व दही, रवा आणि ज्वारीचं पीठ मस्त एकजीव झालेलं पाहू शकता तुम्ही. इतकं पातळ हवं आहे आपल्याला. आणि आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत रात्रभरासाठी. असंच आपल्याला हे फर्मेट करायला ठेवायचं आहे. आणि सकाळी तुम्ही पाहू शकता मस्त असं फुललेलं आहे, फुलल्यासारखं झालेलं. आणि पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊया. आपले गहू आणि चण्याची डाळसुद्धा छान यामध्ये भिजली गेलेली. तुम्ही पाहू शकता किती छान फुललेलं. आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया. लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे जाडसर अशी कुटून. आणि हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त याचं प्रमाण करू शकता. थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलेलं. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे भरपूर सारी. आणि ज्वारीचं पीठ आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे आपल्याला, यामध्ये जेवढं बसेल तेवढं. आधी थोडंसं टाकून घेतलेलं, अजून लागलं तर आपण अजून घेणार आहोत. आधी एकदा सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. अजूनही खूप साऱ्या पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपीज मी चॅनलवरती शेअर केलेल्या आहे मंडळी. तुम्ही त्यासुद्धा बघितल्या नसेल तर जाऊन बघा. विदर्भातील सुद्धा खूप साऱ्या रेसिपी आहे चॅनलवरती, त्यासुद्धा तुम्ही जाऊन बघा. रेसिपी कसे वाटल्या त्यासुद्धा कमेंट करून सांगा. आता अजून थोडंसं मी ज्वारीचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे. थोडंसं मला आवश्यकता वाटली म्हणून. असं हाताने मळत घ्यायचं आहे, म्हणजे आपला पदार्थ खूप छान होतो. आणि आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकजीव झालेलं आहे सर्व साहित्य. आता आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे. आता हे उंडा आपण साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया. कढईमध्ये तेल टाकलेलं, तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. आणि त्यामध्ये आता टाकूया जिरं आणि मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आहे आधी. नंतर दुसरं साहित्य यामध्ये टाकायचं, म्हणजे फोडणी छान बसते आणि खमंग अशी फोडणी होते आपली. त्यातलीच थोडी लसण आणि जिऱ्याची मी पेस्ट ठेवलेली होती, ती सुद्धा यामध्ये ॲड केलेली. मस्त ही खमंग होऊ द्यायची आहे यामध्ये. तेलामध्ये छान फ्राय करायची आहे.
आता लसणाचा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट वापरू शकता. तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. थोडंसं तिखट आणि हळद टाकलेली मिक्स करून घेऊया आणि लगेच यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकलं तर उत्तम लवकर उकळी येते याला. मी गरम पाणी ठेवलं होतं साईडला करायला आणि अर्धी कढई पाणी टाकायचं आहे. याचा रस्सासुद्धा छान लागतो, त्यामुळे पाणी जास्त वापरायचं. शिजून आपलं पाणी उरलं पाहिजे. रस्सा पिण्यासाठी सुद्धा खूप छान लागतो. आता चवीनुसार मीठ टाकूया आणि यावरती आपण झाकण ठेवून देऊया, म्हणजे आपली लवकर उकळी येते. पाणी तर गरमच आहे, तोपर्यंत आपण फुंडके तयार करून घेऊया उकळी येईपर्यंत. हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि हातामध्ये थोडंसं यामधला गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने बोटाने प्रेस करून आपलं फुंडकं तयार करायचं आणि पुन्हा पिठामध्ये बुडवायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व फुंडके तयार करून घ्यायचे आहे. खूप छान लागतात मंडळी आणि करायलासुद्धा सोपे आहेत. अशा पद्धतीने पीठ लावून सर्व फुंडके आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. पीठ लावल्यामुळे पाणीसुद्धा आपलं घट्ट होतं. सर्व मी तयार करून घेतलेली तुम्ही पाहू शकता. इकडे आपल्या फोडणीला सुद्धा छान अशी उकळी आलेली असेल. आता आपण झाकण उघडून बघूया. छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण हे सर्व फुंडके टाकून देऊया. गॅस कमी केला तरी चालेल. आता सर्व फुंडके आपण आता या फोडणीमध्ये टाकूया आणि लो फ्लेमवर आपल्याला आता हे 10 ते 12 मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत. आणि आता पाणी पातळ दिसतं, पण नंतर शिजल्यानंतर खूप घट्ट हे पाणी होतं आणि पाण्याची चवसुद्धा खूप छान लागते मंडळी. मला तर खूप आवडतं हे पिण्यासाठी. सर्व फुंडके आता यामध्ये टाकून दिलेले. झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवर आपल्याला शिजून घ्यायचे आहे. थोडीशी मी यावरती कोथिंबीर टाकते आहे आणि लगेच आपल्याला खालीवर नाही करायचं आहे हे, नाहीतर ती मोडतीन, त्याचा आकार बिघडेल. अगदी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकता. फोडणी देताना थोडंसं मिक्स करते आहे खालून, म्हणजे बुडाला चिटकणार नाही. आणि झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवर शिजून घ्यायचे आहे. आणि 10 ते 12 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता. झाकण उघडून दाखवते मी तुम्हाला किती पाणी घट्ट झालेलं आहे. मस्त घट्टपणा या पाण्याला आलेला आहे आणि आपले ही फुंडके तयार झालेले आहे. मस्त गरमागरम आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर तुम्ही नवीनच पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपीचे अपडेट येत जाईल. याच्यावरतून थोडीशी अशी कोथिंबीर टाकूया आणि मस्त असा कापलेला कांदा. एक नंबर रेसिपी लागते मंडळी. तुम्हीसुद्धा ट्राय करा. आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.